आजचे डॉक्टर सांगतायत तणावमुक्त जीवन जगा, स्ट्रेस फ्री जगा. कसं ते सांगता येत नाहीये. नो, वाय डोंट यू ट्राय योगा. योगा म्हणजे काय, फक्त उलटसुलट वेडेवाकडे पाय घालवणं, इकडून काढायचं तिकडून काढायचं. योगाची व्याख्याच मुळात योग हा चित्तवृत्ती निरोध हा. चित्त आणि वृत्तींचा निरोध करणं म्हणजे पंचमहाभूतांच्याकडे पासून जन्मलेले जे 5 विषय आहेत त्या विषयांचा उपभोग घेण्यासाठी परमेश्वराने दिलेली पंचज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचा अतिरेक टाळा. देवाने तोंड दिलेलं आहे ते खाण्यासाठी दिलेलं आहे हो, काही शंका नाही. ताटल्यात म्हणजे ताटाच्या ताटं जिलब्या खाल्ल्यात तर डायबिटीस होणार आहे. तिखट आवडतं म्हणून रोज जर एवढा ठेचा खाल्ला मिरचीचा, कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रसाद म्हणून मी पण खाते. अरे कोल्हापूरच्या अंबाबाईला अल्सर होत नाही पण तुला होणार. सो इन शॉर्ट, चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय आहे? उपासमार करायचा आहे का? अजिबात नाही. आपल्या ऋषीमुनींनी आपल्या आहार विहाराचं एवढं गणित मांडलेलं होतं. माणसाने जेवायचं किती ऐकल्यानंतर आज फ्रस्ट्रेट होणारच. संस्कृत सुभाषित आहे, जठरम पुरयेद अर्धम अन्नैर्भागम जलेन च वायोः संचारणार्थम चतुर्थम अवशेषयेत. म्हणजे अन्नाचे, तुमच्या जठराचे, अन्नाचे नव्हे जठराचे, आमाशयाचे, स्टमकचे, तिथल्या व्हॉल्यूमचे, आकाराचे 4 भाग करा. 2 भाग अन्नाने भरा, 1 भाग पाण्याने भरा आणि 1 भाग जरा थोडंसं हलण्यासाठी मोकळा ठेवा. ऐकून छान वाटतं. ठीक आहे यार, 2 भाग अर्ध स्टमक खायचं म्हणजे भरपूर आहे. पण हेल्दी स्टमकचा आकार किती असतो माहिती आहे? तुमच्या प्रत्येकाच्या मुठी एवढा फक्त. एवढंच आपलं स्टमक आहे, इतकुसं खायचं आहे. घरी जाऊन प्रयत्न करून बघा, उपासमार होईल. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण प्रत्यक्षात लहान असल्यापासून सगळेजण 1 नंबरचे खादड आहोत. आणि जर पंचज्ञानेंद्रियांपैकी सगळ्यात महत्त्वाचा पोर्टल म्हणतो मी, स्टॅबिलाइज करण्यासाठी दिलेला पोर्टल म्हणजे तोंड, त्याचा अतिरेक जर करणारे आपण सगळे अतिरेकी आहोत तर का नाही आजारी पडणार मला सांगा. पोट भरल्यानंतर सुद्धा आवडती डिश दिली की आपण काय म्हणतो? नको नाही म्हणत, आत्ता नको, 4 तासांनी ठेवून जा तू, किंवा मी घेऊन जातो डब्यातनं. योग हा चित्तवृत्ती निरोध हा. आमचं चित्त आणि वृत्तीचा निरोध करायला आम्हाला कधी माहीतच नाहीये. आणि म्हणून केवळ आपल्या ऋषीमुनींनी उपास नावाची गोष्ट जन्माला घातली. त्याने देवबिव काही प्रसन्न होत नाही, भ्रमातून बाहेर या. गणपतीला तुम्ही खाल्लत काय आणि नाही खाल्लत काय काही फरक पडत नाही. तो नुसतं ढेकरा देत बसलेला आहे, भरपूर हवा आहे त्याच्या पोटात. तुम्ही उपास बंद न केल्यामुळे वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की दरवेळेला तुम्ही जेव्हा खाता काहीही, एवढंसं जरी ब्रेड खाल्लात तरी ताबडतोब तुमचं 60% 50 ते 60% रक्त शरीरामध्ये जे टोटल असेल ते सगळं धाव घेतं GI ट्रॅककडे. म्हणजे तुमच्या संपूर्ण अन्न मार्गाकडे सगळा रक्ताचा पुरवठा वाढतो. तसं तुमचं शरीर पण ठरवतं की तुमचं शरीर स्टेबल ठेवण्यासाठी VIP सिस्टीम काय आहे तर रोजच्या रोज जेवण हे जेवावं लागतं. त्यामुळे पोटामध्ये जेवण आलेलं आहे म्हटल्यानंतर त्याचं पचन हे व्हायलाच पाहिजे. त्यासाठी तिथे रक्तपुरवठा हा व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. धाड 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 धाड. बाकीचं पाणी बंद करा, इथे वॉटर सप्लाय चालू करा. बाकीच्या शरीराला रक्त कमी पडलं तरी चालेल, अन्न नीट पचलं पाहिजे. आमचं करणं, आमचं ब्रीदवाक्य आहे, आद्य हेतू खाद्य. कारण आमच्या म्हणी पण अशाच आहेत, आधी पोटोबा मग विठोबा. त्यामुळे तुमचा ब्लड सप्लाय इथे गेला की तुमच्या पेरिफेरीज म्हणजे शरीराचा जो केंद्रापासून लांब बसलेला जो भाग आहे त्या भागाला रक्तपुरवठा कमी होतो. युअर पेरिफेरीज आर डिप्राइव्ड ऑफ द ब्लड.
द ऑक्सिजन अँड द व्हायटल न्यूट्रिएंट्स. जर दर 2 तासांनी आम्ही खात राहिलो, खादाडी करत राहिलो, तर दर 2 तासांनी बाहेरच्या बाकीच्या शरीराला रक्तपुरवठा कमी झाला तर का नाही होते आजारी पडणार लवकर. आपल्या ऋषीमुनींनी एवढा विचार केलाय की हे जेवताना कसं जेवा, कुठे जेवा, कधी जेवा. जेवताना तुमचं अन्न जर पचायला हवं असेल तर समोर ताट वाढलं की सुरू वदनी कवळं घेता वाट बघत असतात हात जोडून, केव्हा एकदा ते संपताय. तोपर्यंत कोणीतरी एखादं भजं खातोच हळूच, वदनी कवळं घेता व्हायच्या आधी सुद्धा. आमचं शास्त्र असं सांगतं की तुमचं पचन नीट व्हायला हवं असेल तर तुमच्या देहातली कुठली नाडी चालू आहे ती बघा पहिल्यांदा. जर तुमची डावी नाकपुडी चालू असेल आणि उजवी नाकपुडी बंद असेल तर खात्री ठेवा अन्न पूर्ण पचन होणं शक्य नाही. कारण अन्न पचन होण्यासाठी सूर्यनाडी म्हणजे पिंगला ही फुल ऑन लागते आणि ती जर चालू होत नसेल तर सरळ सरळ पूर्वीच्या काळी मांडी घालून बसणारे बघा सगळे सांगली मिरजेतले असे बसायचे पैलवान, असा हात असायचा आणि डाव्या मांडीवर हात दाबून असे रेलून किंवा एक हात असा दाबून ठेवायचे आणि मग जेवायला सुरुवात करायचे. का तर डावीकडे मान गेली, इथे दाब दिला की जसं ऋषीमुनी खाकेमध्ये कुबडी घालतात आणि कुबडी दाबली की ती नाडी बंद होते, दुसरी नाडी चालू होते. ती नाडी बदलण्यासाठी जसं ऋषीमुनी कुबडी बदलायचे तसे खरे जे ज्ञानी खादाड आहेत ते बरोबर आपली नाडी बदलण्यासाठी उजवीकडे किंवा डावीकडे कुल्ल्यावरती दाब देतात आणि त्या साईडचा अपोजिट साईडचा हात जमिनीवर टेकतात की पलीकडची नाडी चालू होते. जोर चालू होत नाही तोपर्यंत थांबा आणि ती नाडी सूर्यनाडी चालू झाली की मग जेवायला सुरुवात करा. गॅरंटेड अन्न पचलंच पाहिजे. त्याच्याही पलीकडे जर भरपूरच खादाडी करायची, आमचा आद्य हेतू खाद्य आहे ना. कोकणातले गडी कसे जेवतात बघा, जसे आपण टॉयलेटला बसतो संडासला असे बसतात ते कोकणातले गडी. समोर ताटामध्ये एवढा भात घातलेला असतो पण सगळ्यात भात संपतो. कारण ज्या क्षणी तुम्ही 2 मांड्या अशा दुमडून संडासला बसल्यासारखे बसता त्या क्षणी इडा आणि पिंगलेच्या पलीकडे असणारी सुषुम्ना नाडी म्हणजे चिदानंद रूप शिवोम शिवोम, ही सुषुम्ना नाडी चालू होते आणि सुषुम्ना नाडीवरती जेवलात तर तुम्ही जेवलात तरी 2 तासांनी काय पोटामध्ये काय बी नाही बघा, पूर्ण खकाणा होतो जेवणाचा. एवढी ताकद आपल्या शरीरामध्ये आहे. आणि हे सगळ्याचे अतिरेक टाळा हे सांगणारं ब्रीदवाक्य म्हणजे योगा चित्तवृत्ती निरोधा. आज आम्ही योग नावाच्या खाली अमुक अमुक योगा, अमुक अमुक तमुक योगा, त्याला वेगवेगळी पॉवरबाज नावं पण दिली आहेत आणि त्याचं सुंदर पॅकेजिंग आणि मार्केटिंग करतोय. योगामध्ये तथ्य आहे, 200% आहे. योगामध्ये केलेली आसनं ही म्हटलं तर शरीराची यंत्र आहेत. दीज आर सर्किट डायग्रॅम्स की ज्याच्यामधनं तुमच्या देहामधनं वाहणारी जी प्राणशक्ती आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने चॅनलाइज करायची. पण ह्याच्या पलीकडे पुन्हा तेच की ह्याच्यामधनं तुम्ही साध्य करणार आहात अवश्य. यू विल बी ट्रीटिंग जस्ट 5 एलिमेंट्स, पृथ्वी आप तेज वायू आकाश, पंचभौतिक देह. म्हणजे योगामधनं छान सगळं करायचं आणि बाहेर जाऊन पुन्हा जिलबी म्हटले की ताडभर जिलबी, काय उपयोग आहे. त्यामुळे पंचमहाभूतांच्या पलीकडे जाऊन 3 तत्वांमध्ये जाऊन 3 तत्व जिथं राहतात ते मन जर आपण ट्रीट करू शकलो, जे पतंजली साहेब सांगतायत, चित्त आणि वृत्तीचा फक्त निरोध करायला शिका.